मोहन आणि राधा आता बरेच जवळ एकमेकांच्या आले होते. त्यांच्यातील तो अवघडलेपण दूर झाले होते. आता मोहनराव यांना परदेशात जायचं होतं. त्याचीच तर तयारी सुरू होती. राधा मात्र मनाने हुरहुर करीत होती. तिला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तिनं तयारी केली. मोहन रूममध्ये आला. त्याने तिला बाय केलं आणि म्हणाला, आता तू तुझा स्टडी निवांत करू शकतेस. तुला इकडे कुणीही त्रास देणारं नसणार आहे. माझा कर्कश आवाज तुला पण ऐकावा लागणार नाही. पण त्याचं हे बोलणं ऐकून मात्र तिला हुंदकाच आला आणि तिने त्याला कडकडून मिठी मारली. त्यालाही तिच्या मिठीने आता प्रेम उचंबळून आलं होतं. त्याने तिला जवळ ओढलं आणि तिचा चेहरावर करून आपले होठ त्याने तिच्या त्या लालचुटूक ओठांवर नेले. तो काही करणार इतक्यात त्याने डोळे उघडले आणि तिची मिठी सोडून तो घाईघाईने निघूनही गेला. तो गेला त्याच रस्त्याला राधा बघत होती. तिला आता अजूनच रडू येऊ लागलं होतं, कारण तिला तिची चूक समजली होती. प्रेम तर तिला त्याच्यावर झालंच होतं, पण आता सांगायचं कसं हाच प्रश्न होता. मोहन तिकडे सेटल झाला होता, पण राधा इकडे सारखी त्याच्या आठवणीत झुरत होती. आठवण तर त्यालाही फार येत होती, पण तो तिला मुद्दाम इग्नोर करत होता. असेच 2 महिने निघून गेले. राधाची परीक्षा झाली होती आणि आता मोहनसुद्धा इकडे परत येणार होता. मोहनच्या स्वागताची घरच्यांनी जंगी तयारी सुरू केली होती आणि राधाने सुद्धा बेडरूम अगदी तयार केली होती. आता ती सुद्धा त्याला एक सरप्राईज देणार होती. तिला सुद्धा आणि तिच्या शरीराला सुद्धा त्याची ओढ लागली होती. मोहन आला आणि फटाके वाजू लागले. तशी राधा बावरली. तिने तयार होण्यासाठी वॉशरूमकडे पळाली आणि ती वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूच येऊ लागले, कारण तिने केलेली सर्व तयारी वाया गेल्यातच जमा होती. मासिक धर्माची तारीख पुढे असताना आज तिला मासिक धर्म सुरू झाला होता. मोहन आत आला आणि त्याची नजर तिला शोधत होती, पण आता ती त्याच्यासमोर आली नाही. सगळं आवरून तो जेव्हा रूममध्ये गेला तर ती एकटीच कोपऱ्यात बसून रडत होती. त्याने तिला विचारले, काय गं, काय झाले? तिने मानेने नाही म्हणून उत्तर दिले. शेवटी तोही थकलेला होता, त्यामुळे तोही लगेचच झोपी गेला. ती मात्र त्याच्या पाठीकडेच बघत होती. असेच त्यांचे इकडून तिकडून 3-4 दिवस निघून गेले. आता तीही फ्री झाली होती आणि आज मोहनचा वाढदिवस होता. सगळ्यांनी त्याच्यासाठी छान छान गोष्टी आणल्या होत्या. राधाने सुद्धा त्याच्यासाठी एक महागडा पेन घेतला होता आणि ती तिचं ते खास गिफ्टसुद्धा त्याला देणारच तर होती. तिने आज पुन्हा एकदा रूम सजवली. छान सुवासिक कॅन्डल तिथे लावल्या. बाहेर सर्वांनी केक कट केला, खाल्ला. जेवणं झाली. मोहन आता रूममध्ये आला. रूममधील डेकोरेशन आणि ते चैतन्य बघून तर आधी जरा बिचकलाच, पण नंतर त्याला कळाले की नाही, ही तर आपलीच रूम आहे. तेवढ्यात पडद्यामागून राधा बाहेर आली. तिने छान लाल नेटची साडी घातली होती. त्यावर स्लीवलेस ब्लाऊज, मोठे झुमके, सुंदर असं परफ्यूम, लाल चुटूक ओठ, काळेभोर डोळे आणि तिचा तो कमनीय बांधा. त्याला तर पार आता वेडच लागणार होतं. त्यात तिने सुंदर असं रोमॅन्टिक म्युझिक चालू केलं होतं. तिने त्याची नजर बघून पळत जाऊन त्याला मिठीच मारली. तिच्या मिठीने तोही भानावर आला. आता तो काही थांबणार नव्हता. त्याने पटकन तिच्या ओठांवर आपल्या ओठांची मोहर उमटवली. तो अगदी तृप्त होत होता आणि ती त्याच्या स्पर्शाने अगदी भिजून निघत होती. शेवटी त्याने तिला बेडवर उचलून नेले. हळूहळू कपड्यांचे अडसर दूर झाले आणि ते 2 जीव आता एक झाले. सगळे दिवे आपोआप बंद होत गेले आणि रूममध्ये फक्त बांगड्यांची किणकिण आणि पैंजणांची छनछन ऐकू येत होती. मग काय, राधा मोहनच्या प्रेमात अखंड बुडाली होती. आणि शेवटी झालेच मग, एक अंथरून एक पांघरून. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही आपली कथा जरूर सांगा. आणि तुम्हालाही अशा छान छान कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.